सुंदर सुंदर असा शॉट शिवराज शेरकर यांच्या बॅट मधून. सलग 2 षटकार मारले त्यांनी रोहित शिंगवे यांना. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 47 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत आणखी या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता पण चकावलेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आयकॉन रोहित शिंगवे यांच्या ओव्हर मध्ये. सर्वेश सर थोडस पेन मध्ये आहेत. अथर्व गुले यांना रनर घेतलाय. गोलंदाजासाठी आले आहेत ते स्वतः संघ मालक अभिनंदन भन्साळी. सुंदर असा टोलवलेला चेंडू शिवराजांच्या बॅटमधून आलाय तो षटकार. या षटकारावर धावसंख्या झाली ती 64 धावा. फुलटॉस चेंडू पाठवलाय सीमा पार. षटकार शिवराज यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. धावसंख्या झाली 70 धावा. खराब दिशाहीन. पुन्हा टोलवण्याचा प्रयत्न. चांगला कमबॅक आहे अभिनंदन भन्साळी यांचा. सुंदर असं किपिंग गौरव शाह यांच्याकडनं. स्टंपिंग झालेत ते शिवराज. खूपच उत्कृष्ट अशी बॅटिंग करत होते पण मारण्याच्या नादात स्टंपिंग झाले आहेत. नेक्स्ट बॅट्समन आलाय तो ओमकार साळवे. पाहूया ओंकार आता आपल्या टीमसाठी काय करतोय. आता टीमची पूर्ण धुरा सर्वेश सर व ओंकार यांच्या खांद्यावर आहे. दिशाहीन क्रीजच्या आणि टर्फच्या अगदी बाहेर पडलेला हा चेंडू. सुंदर असा टोललेला चेंडू सर्वेश देशमुख यांनी. जातोय सीमा पार. षटकार. स्कोर बोर्ड एकदम सशाच्या गतीने पळताना धावसंख्या झाली ती 79 धावा. आणखीन ही 2 षटकाचा खेळ शिल्लक. सुंदर असा गेलेला आहे तो चौकार. रोहित शिंगवे यांच्याकडून झालेली ही मिसफिल्ड. धावसंख्येत भर. धावसंख्या 83 धावा. सुंदर फटकेबाजी. खूपच उत्कृष्ट अशी चाललेली फलंदाजी सर्वेश देशमुख यांच्या बॅटमधून.
झेल सुटलेला आहे सर्वेश देशमुख यांचा. किती मागात पडतोय हा झेल लवकरच कळेल. आतापर्यंत खूपच उत्कृष्ट बॅटिंग केली आहे सर्वेश देशमुख यांनी. त्यांचा झेल महागात पडेल. सुंदर असा झेल शुभम देशमुख यांच्याकडनं. झेल बाद झालाय तो ओंकार साळवे. खूपच सुंदर असा झेल होता. आता नवीन बॅट्समॅन आलाय तो ओम. पाहूया आता ओम काय करतोय आपल्या संघासाठी. ओमकार गेला आणि ओम आलाय. पहिला चेंडू टोलवलाय ओमने. जातोय सीमा पार षटकार. खूपच महागड असं हे षटक. 26 रन आलेत या षटकातून. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 97 धावा. धावांचा डोंगर. सुंदर क्लासिक असा शॉट. चौकार दिला जातोय अंपायर कडनं. या चौकाराबरोबर धावसंख्या झाली 104 धावा. दिशाहीन. खूपच एक्स्ट्रा रन्स दिले दावित्रीने. सुंदर असा कमबॅक. सुंदर असा आणि स्टंपिंग. सर्वेश देशमुख खूपच अचंबित झाले त्या स्टंपिंगने. आणि स्टंप खूप स्टेप आउट झालेत. रनआवरच्या भरोश्यावर ते स्टेप आउट झालेत. नवीन बॅट्समॅन येतोय तो अभि. पाहूया आता अभि काय करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. एक चेंडू शिल्लक आहे या इनिंग मध्ये. सुंदर असा फटका. जातोय तो सीमा पार षटकार. आवित्री संघाला जिंकण्यासाठी आता 7 षटकार अंतिम राहील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची चर्चा ही कमिटी सोबत करायची नाहीये. कमिटीचा निर्णय, अंपायरचा निर्णय हा इथे अंतिमच राहील. आणखीन जर टाइम वेस्ट केला तर अथर्व घुले 10 रनाची पेनल्टी बसणार आहे. तुम्ही अजून टाइम वेस्ट करू नका. जयेश खरात, मोहित धवानी संघ गप्पा मारा. तुम्ही प्लेयर सोबत गप्पा मारू नका. पहिलाच टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार. चौकार. आयकॉन रोहित शिंगवी यांच्या बॅट मधून. खूपच सुंदर असे फलंदाज आहेत रोहित शिंगवी, पण समोर तितकाच उत्कृष्ट गोलंदाज. अतिशय सुंदर अशा प्रकारे बीट केलंय सर्वेश देशमुख यांनी. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल रन, चोरटी धाव आणि या चोरट्या धावेबरोबर धाव संख्या झाली ती 5 धावा.
सुंदर टोलावला होता चेंडू, पण एक धावात समाधानी मानावं लागतंय. अवित्री संघाला समोर धावाचा डोंगर आहे. सुंदर सुंदर आणि उत्कृष्ट असा शॉट रोहित शिंगवे यांच्या बॅटमधून जातोय तो सीमा पार षटकार. दिशाहीन एक षटकारानंतर थोडस प्रेशर आलेलं दिसतंय गोलंदाजावर. नो बॉल आणि रोहित शिंगवे यांना मिळतोय तो फ्री हिट. फ्री हिटचा उचललेला हा पायदा जातोय सीमा पार षटकार. या षटकाराबरोबर धाव संख्या झाली ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा. सुंदर अशी चोरटी धाव. रोहित शिंगवे ऑन स्ट्राइक. चेस मास्टर रोहित शिंगवे. सुंदर असा टोलवलेला चेंडू रोहित शिंगवे यांच्या समोर जर फुलटॉस आला तर ते नक्कीच सीमा पारच पाठवणार. पुन्हा एकदा दिशाहीन जातोय तो वाईटच्या दिशेने. धाव संख्या झाली ती 28 धावा. सुंदर सुंदर असे लॉलीबॉल रोहित शिंगवे यांच्या समोर टाकल्यानंतर रोहित शिंगवे 100% त्यांना सीमा पार पाठवत असतात. चेस मास्टर रोहित शिंगवे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35 धावा. आणखीन ही जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये लागतायत त्या 77 धावा. धावांचा डोंगर आहे, पण ती डोंगर पोखरण्याची ताकद आहे रोहित शिंगवे यांच्यात. आता बघूया हा सामना रंगतदार असेल. आयकॉन वर्सेस आयकॉन. अथर्व घुले वर्सेस रोहित शिंगवे. सुंदर असा चेंडू चकवलेत रोहित शिंगवे खेळताना. फुलटॉस चेंडू आणि जेलबाद. अथर्व घुले मॅन इन फॉर्म. मॅन इन फॉर्म आयकॉन रोहित शिंगवे यांची अथर्व घुले यांनी विकेट घेतलेली आहे. अथर्व घुले यांची विकेट गेल्यानंतर रोहित शिंगवेंना आनंद झाला नव्हता, त्या दुप्पट आनंद अथर्व घुले यांना झाला आहे. खूपच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. बॉल फुलटॉस होता, पण रोहित शिंगवे यांना तो खेळायला जमला नाही आणि सुंदर असा झेल टिपलाय तो बाउंड्रीवरती. आता काहीच अवघड मॅच पलटताना दिसते.
3 नो बॉल नंतरही खूपच सुंदर असं षटक टाकलंय ते अथर्व घुले यांनी. 4च रनाची ओव्हर टाकली आहे, त्यात आयकॉन रोहित शिंगवी यांची विकेटही घेतली आहे. स्कोर झालाय तो 39 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा. अजूनही खूप मोठा धावाचा डोंगर अवित्री संघासमोर आहे. पाहूया 24 चेंडू 73 धावांची गरज आहे. पाहूया गौरव शाह काय करतात आपल्या संघासाठी. वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती गौरव शहा यांनी. तीच वाईल्ड कार्ड एंट्री आता विश्वासू ठरते का अवित्री संघासाठी, हे बघण्यासारखं असणार आहे. सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार षटकार. रोहित शिंगवे यांची कमी भासत नाहीये गौरव शाह यांना. सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर एक चोरटी धाव सिंगल साठी. याच सिंगल सोबत धाव संख्या झाली ती 46 धावा. 22 चेंडूत अजूनही 66 धावांची गरज. थोडस मिसकम्युनिकेशन झालं होतं. रनआउटचा चान्स काही वेळासाठी क्रिएट झाला होता. सुंदर टोलवला पण सुंदर असा कॅच ओम यांच्याकडनं. ओमकारला मिळते ती विकेट. बाहेर जातोय तो ऋषिकेश पारिक. सुंदर असा चाललेला सामना. आता थोडस जयशंकर यांचं पार्ट जड होतंय की काय असं वाटायला लागलंय. अवित्री संघाला फटकेबाजीची खूप मोठी गरज आहे. धावांचा डोंगर असला तरी क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. नो बॉल आणि रनआउट. गौरव शाह रनआउट झालेले आहेत या ठिकाणी. अवित्री संघासाठी हा सुद्धा एक खूप मोठा झटका आहे. आपण सोबत मिळून खातोय, लक्षात ठेवा. ते नाही कधी चुकून तिथे चांगलं झालं. तुमचा गेम व्हायचा इकडे. दोनों जीतने ही पड़ेंगे ना हमको. हाँ तो अंदर यस तुम अंदर आए ना. रेड टेप ने जगह फिक्स कर दी भाई. कितने जीते तुम? 3 में 4 में से 3 बस हो गया. हाँ बोल ना इथं कुठेतरी 2 ठिकाणी निघालेले आहे काय ते. हे बघ मराठी सॉरी इथं पण निघाले. ठीक आहे टेबलवर बसले कुठेतरी बघ इथं बघ इथं दे तुला. ए राधा हे बघ. ठीक आहे ना. नीचे दबाव ना ये रख दो यहाँ पे. ये अभी का हो जाएगा. सुंदर असा टोलवलेला चेंडू आकाशाने जातोय सीमा पार षटकार. जतीन देमला.
सुंदर टोलवलाय चेंडू. दोन चांगल्या चेंडू नंतर एक चांगला षटकार आलेला आहे. या षटकारानंतर धाव संख्या झाली ती 66 धावा. सुंदर टवलवला, आपण एक धावे समाधानी राहावं लागतंय. आता गरज आहे ती 12 चेंडू 44 धावा. आणि हे रन्स टर्फ क्रिकेटमध्ये चेस होण्यासारखे असतात. एक ओव्हर चांगली आणि मॅट कुठेही पलटू शकते. अनिश्चिततेचा गेम आहे हा. क्वालिटी षटकार. नो बॉल आणि फ्री हिट. फ्री हिटचा उचललेला फायदा. जातोय सीमा पार षटकार. मॅच जवळ येते. नो बॉल, पुन्हा एकदा नो बॉल आणि पुन्हा एकदा फ्री हिट. आता फक्त 9 चेंडू 30 धावांची गरज राहिलेली आहे. खूपच सुंदर चेंडू, डॉट चेंडू. सुंदर असा फटका जातोय सीमा पार चौकार. आणि या चौकाराबरोबर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 86 धावा. आता 7 चेंडूत दिशाहीन वाईट चेंडू. 7 चेंडूत 25 धावांची गरज. षटकार. अतिशय ढिल्ला करून ठेवलेला हा सामना. 6 चेंडूत फक्त आणि फक्त 19 धावांची गरज आहे. शेवटचं षटक ठरवणार की कुणाचं पारड जड, कुणाचं पारड हलकं. अथर्व घुले वर्सेस रोहित शिंगवी. खूपच रोमांचक असा चाललेला हा सामना आहे. एक षटकामध्ये लागतायत त्या फक्त आणि फक्त 19 धावा. आणि लवकरात लवकर सामना सुरू करा. आधीच तुम्ही खूप टाइम वाया घातलाय. रोहित शिंगवी तुम्ही पण बाहेर या आता. प्लीज प्लीज प्लीज, एक षटक राहिलंय. लवकरात लवकर पुढचे सामने सुरू करायचे आहेत. आणखीन लीग मॅचेसचे सामने बाकी आहेत. संघ मालक शिवराज आलाय स्वतः गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू दिशाहीन. धावसंख्येत 1 ने बढत. पहिला चेंडू टोलवलाय. जातोय सीमा पार षटकार. या चेंडूवर आलेल्या षटकारामुळे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 100 धावा. नो बॉल. शेवटच्या निर्णायक षटकामध्ये असा नो बॉल, अशी चूक होणे नाही. खूपच स्लो बॉल होता. बॅट्समन वाट बघत होते फास्ट बॉल साठी, पण तो काय आलेला नाही. 4 चेंडू 10 धावांची गरज आहे. पाहूया शिवराज शेरकर काय करतायत आपल्या गोलंदाजीतून.
सुंदर सुंदर क्रिकेट अनिश्चिततेचा गेम आहे. आता मॅच पलटते की काय? आता आलाय शुभम देशमुख. अरे हाँ सॉरी, ये इसको बोल रहा था, नहीं खेला, सॉरी 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 सॉरी, इसको बोला। हाँ सॉरी, माय बैड माय बैड। मार रहे जीत गए फिर। अरे जीत गए फिर। अरे बाप। सुंदर अशी गोलंदाजी स्वतः